महाराष्ट्रातील 48 जागा इंडिया आघाडी जिंकणार, अखिल भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षांचा दावा. ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीसोबतच. इंडिया आघाडी महाराष्ट्रातील 48 जागा लढणार नाही तर त्या सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा अखिल भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांनी गुरुवारी ठाण्यात केले. जर महिला आरक्षण झाले असते, यंदा महाराष्ट्रातून 13 ते 14 महिला निवडून लोकसभेत गेल्या असत्या. मात्र भाजपाने महिला आरक्षण कायदा लागू न करता त्यांचा हक्क हिरावून घेतला आहे. पण जास्तीत जास्त महिलांना लोकसभेत पाठवण्यासाठी जागा वाटपात काँग्रेसच्या वाटेला येणाऱ्या जागेवर जास्तीत जास्त महिला उमेदवार देणार असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. याशिवाय ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीसोबत आहेत आणि त्या इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ठाण्यात 3 हात नाका येथील टिपटॉप प्लाझा हॉटेलमध्ये गुरुवारी महिला विस्तारित कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या आल्या असताना या बैठकीला संबोधित करण्यापूर्वी लांबा यांनी एक पत्रकार परिषदेवरील दावा केला. पुढे बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत भाजपने महिला सक्षमीकरण करण्यासाठी 33% महिला आरक्षणाचा कायदा आणला, पण तो लागू कधी होणार हे माहीत नाही. जर हा कायदा लागू झाला असता तर महाराष्ट्रातील जास्त महिला लोकसभेवर निवडून गेल्या असत्या. तेथे जाऊन त्यांनी होणाऱ्या अत्याचार आणि हक्कांसाठी लढून आवाज उठवला असता, असेही त्या म्हणाल्या. मात्र त्या महिलांना भाजपने वंचित ठेवून न्याय हक्कापासून अर्धवट ठेवण्याचे काम केल्याचा आरोप लांबा यांनी केला. मात्र ही लढाई भारत जोडो यात्रेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. तर भारत जोडो यात्रा 15 ते 20 मार्च दरम्यान मुंबईत येणार आहे. ती यात्रा यशस्वी करण्यासाठी पूर्ण तयारीने महिला काँग्रेस प्रयत्नशील असल्याचेही त्या म्हणाल्या. हमारी जो गठबंधन है उसकी अभी मीटिंग हो रही है और आप देखेंगे 48 की 48 सीटों पर महाराष्ट्र में इंडिया अलायंस का मजबूत उम्मीदवार खड़ा होगा और 48 की 48 सीटों पर हम भाजपा गठबंधन को हराएंगे. और इन 48 सीटों पर अगर महिला आरक्षण हो जाता, जो भाजपा ने हमारी बहनों का हक लिया है, तो कम से कम नहीं 13-14 बहनें इन्हीं 2024 के चुनाव में महाराष्ट्र से दिल्ली में जाकर प्रतिनिधित्व महाराष्ट्र की आधी आबादी का कर रही है. अभी भी हमारी कोशिश है गठबंधन अलायंस के बाद कांग्रेस के हाथ कितनी सीटें आ रही हैं, उनमें कितनी हमारी बहनें, ये दोनों मेरी मुंबई और महाराष्ट्र की और भी बहनें बड़ी सक्षम लड़ेंगी तो जीतेंगी, विश्वास है. इनकी लड़ाई भारतीय राष्ट्रीय कांग्रेस महिला कांग्रेस में लड़ेगी. धन्यवाद. आप सभी पर